नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे म्हणजे पहिलीच कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण मागच्या 2-3 दिवसांपासून म्हणजे गुरुवार असेल, शुक्रवार असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टीची ही 3 जी दिसत आहेत ही फायनल टार्गेट आहेत तेजीची आणि ह्याच्यानंतर मंदी स्टार्ट होऊ शकते. कोणती टार्गेट दिली होती? 24,575 दिलं होतं, 24,645 दिलं होतं आणि 24,700 दिलं होतं. ह्या 3 लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. तुम्ही बघू शकता आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की गुरुवारी इथे अतिशय व्यवस्थित असा एम पॅटर्न बनला देखील. बरोबर, अगदी त्याचं ब्रेकआउट देखील आलं, मात्र इथे ट्रॅप झालं आणि हा हा जो ब्रेकआउट होता तो लगेचच फिझल आउट झाला आणि एक खूप मोठा बाउन्स बघायला मिळाला. ज्यावेळेला मार्केटमध्ये खूप मोठी मूव्हमेंट होते ना त्यावेळेला अशा प्रकारचा ट्रॅप आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर काय झालं, थोड्या वेळासाठी त्या दिवशी गुरुवारी आपण बघू शकता की किंमत वर गेली होती. म्हणजे एक साधारण आपण असं म्हणू शकतो की पाऊण तास 1 तासाच्या आसपास किंमत ह्या झोनच्या आपला जो फायनल झोन होता त्याच्या वर गेली. फायनल झोनच्या किंमत वर जाऊ शकते. दिलेली टार्गेट आहेत त्याच्या वर जाऊ शकते आणि त्यानंतर पण आपल्याला सेलिंग येऊ शकतं हे माहिती आहे. पण आता काय झालं, त्यानंतर 6 तारखेला म्हणजे शुक्रवारी आपल्याला जर बघितलं तर ओपनिंग जे आहे ते परत ह्याच झोनमध्ये झालं आणि जसं गुरुवारी तुम्ही बघू शकता मॅक्झिमम पिरियड काय झालं होतं, ह्या झोनमध्येच किंमत राहिलेली होती आणि अगदी शेवटी शेवटी थोडी बाहेर गेली होती. इथे बघू शकता काल शुक्रवारी सुद्धा किंमत मॅक्झिमम पिरियडमध्ये ह्याच झोनमध्ये राहिली आणि त्यानंतर अगदी शेवटी शेवटी म्हणजे जसं इथे 2-3 कॅन्डलसाठी बाहेर गेलं तसं इथे 2-3 कॅन्डलसाठी किंमत बाहेर गेलेली आपल्याला दिसून आली. पण हा फायनल झोन आहे. त्यानंतर इथनं पुढे मंदी स्टार्ट होऊ शकते. ह्या सर्व गोष्टी आपण जे विश्लेषण केलं होतं त्या बरोबर झालेल्या आहेत. फक्त आता आपल्याला एक गोष्ट अजूनही व्यवस्थित दिसत नाहीये, ती म्हणजे जसं इथे एक प्रॉपर आपल्याला एम पॅटर्न दिसला होता, असा एम पॅटर्न आता सेलिंग तर झालंय, खूप चांगल्यापैकी सेलिंग झालंय. पण हे बऱ्यापैकी वन वे सेलिंग झालंय. अशा वन वे सेलिंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर अगदी शोधून काढायला म्हटलं तर अशा प्रकारचा एम पॅटर्न आपल्याला दिसू शकतो. पण हा एम पॅटर्न आपले बाकीचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये बसत नाहीये आणि त्यामुळे काय होतंय की एक प्रॉपर असा एम पॅटर्न अजून तयार होत नाहीये. म्हणजे आता एम पॅटर्न तयार होण्यासाठी काय होणं आवश्यक आहे? ते एम पॅटर्न तयार होण्यासाठी हे जे सेलिंग झालंय त्यानंतर एक बऱ्यापैकी सायझेबल बाउन्स येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर सेलिंग होणं अपेक्षित आहे. तर ह्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. पण सध्या आपल्याला हे कळतंय की आपण परफेक्ट ओळखलेलं होतं
की कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते. गुरुवारी मी सांगितलं होतं, गुरुवारसाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं, की इथे क्लोजिंग झालंय, गॅप अप ओपन होऊ शकतं. शुक्रवारसाठी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सांगितलं होतं, इथे क्लोजिंग झालंय, गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतं. दोन्ही गोष्टी आपल्या बरोबर आलेल्या आहेत आणि त्या दिशेनं मार्केटनं मुवमेंट सुद्धा स्टार्ट केलेली आहे. हे झालं शुक्रवारी मार्केटमध्ये काय झालं. शुक्रवारी मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं आणि मग हळू-हळू ह्या रेंजमध्ये सेलिंग येत, येत, येत मग शेवटी थोडंसं मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. तर हे झालं शुक्रवारचं. आता पुढील आठवड्यात काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये निफ्टी 50च्या चार्टचं विश्लेषण करायचं आहे. आता जेव्हा मी वीकली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करतोय, तर त्यावेळेला आपल्याला इथे काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. आता ही टार्गेट मी तुम्हाला खालची दिलेली होती. बरोबर आणि सांगितलं होतं की इथून खाली जाताना हळूहळू ही टार्गेट्स येऊ शकतात. ऍटलिस्ट हे 24,285 चं टार्गेट तरी येऊ शकतं असं सांगितलं होतं. पण ते एक 20 पॉईंटनं 24,305 च्या आसपास लो बनला आणि किंमत वर गेली होती. आता परत खाली येते. त्यावेळेला मी सांगितलं होतं की पुढच्या वेळेला हे टार्गेट येण्याची शक्यता वाढतीये. आपण आता काय करूया, तात्पुरती ही टार्गेट आता काढून टाकूया, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे डिस्कस करायचं आहे. मी तुम्हाला आत्ता काय करतोय, आत्ता मी तुम्हाला इथे सुद्धा जर तुम्ही बघितलंत काळजीपूर्वक, तर तुम्हाला काय लक्षात येतंय, साधारण हा हाय आहे, इथे हाय आहे. बरोबर. त्यानंतर म्हणजे आपण असं समजू शकतो की ही तेजी झाली आहे, इथे खाली आलंय, इथे वर गेलंय आणि आता परत खाली येते. म्हणजे इथे एम पॅटर्न तयार होतोय आणि ह्या एम पॅटर्नचं ब्रेकआउट तर खालच्या बाजूला आलंय आणि ते ह्याच आठवड्यात आलंय. बरोबर. म्हणजे आता जो शुक्रवारी क्लोज झाला ह्याच आठवड्यात आलंय. म्हणजे आता ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग तर आलंय. मग काय होणं अपेक्षित आहे आता? जर समजा हा लो ब्रेक झाला पुढच्या आठवड्यात, तर मग आपल्याला आणखीन सेलिंग अपेक्षित आहे. मग कुठपर्यंत सेलिंग होऊ शकतं? तर ते येणाऱ्या काळात आपण आणखीन डिटेलमध्ये बघूया. पण 24,000च्या दिशेनं आता आपण जाऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे. 24,000च्या खाली पण जाण्याची शक्यता आहे. पण कमीत कमी कुठपर्यंत जाऊ शकतो? तर 24,050, 24,060 च्या आसपास काहीतरी आपल्याला एक टार्गेट येतंय. ते आपण जास्त डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता आपल्याला फक्त वीकली टाइम फ्रेमचं विश्लेषण करायचं. म्हणजे इथे सुद्धा आता एम पॅटर्न बनतोय. आता हा बनतोय का फेल होतोय? काय होईल कदाचित, जर सोमवारी गॅप अप ओपन झालं आणि इथूनच वर जायला लागलं, तर मग काय होईल? हा एम पॅटर्न फेल होईल, असा आपल्याला त्याचा अर्थ घ्यायला लागेल आणि मग परत एम पॅटर्न घडतोय का ह्याची वाट बघायला लागेल. बरोबर. पण सध्या तरी आपण असं समजूया आणि जी काय परिस्थिती आहे ती बघता असं वाटतंय की सोमवारी एक म्हणजे जसं मी तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवलं की कंटिन्यू सेलिंग येत आहे, एक बाउन्स अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग सेलिंग येईल. त्यावेळेला कदाचित काय होऊ शकेल, हा जो लो आहे, हा लो आपल्याला म्हणजे 24,305 च्या आसपास बनलेला जो लो आहे, हा ब्रेक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखीन एक वीकली टाइम फ्रेमवर आपण विश्लेषण करतोय म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीचा जो आपल्याला हे असतो, एक लो असतो किंवा आपण त्याला स्विंग लो असं म्हणतो. म्हणजे काय झालं होतं, किंमत इथे तेजी करत होती. त्यानंतर एकदा सेलिंग आलं. ह्या आसपास बाउन्स घेत हे बघा, असं एक पायऱ्या-पायऱ्याने स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे किंमत वर जाताना दिसली. आता ज्यावेळेला पूर्वी अशा एखाद्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला असतो, त्याच ठिकाणी आपण ह्या वेळेला सुद्धा सपोर्ट घेतलाय आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काय वाटतंय, सोमवारी थोडासा एक बाउन्स सुद्धा येईल. एम पॅटर्न बनण्यासाठी बाउन्स सुद्धा येईल आणि त्यानंतर मग किंमत खाली येईल, असं आपल्याला इथे चित्र दिसतंय. तर आता काय होईल, मागच्या वेळेला 24,347 च्या आसपास जो लो बनला होता, तो अजूनही ब्रेक होणं बाकी आहे. कदाचित तो सोमवारी ब्रेक झाला, अशी रेड कॅन्डल बनली, तर काय होईल आणि मग त्याचा लो जर ब्रेक झाला, तर मग आपल्याला टेक्निकल इथे सुद्धा ब्रेकआउट दिसतंय. बाकीच्या लेवल ज्या मी दाखवत होतो, त्या ॲस्ट्रॉलॉजीच्या लेवल होत्या. ही लेवल दाखवतोय ही टेक्निकल लेवल आहे. तर त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला इथे लक्षात येतंय. म्हणजे आता थोडंसं आपण एकदम क्रिटिकल स्टेजला आलेलो आहोत, असं तुमच्या इथे लक्षात येईल. जर समजा हे जे काही सर्व लो दिसतायत किंवा ह्या सर्व ज्या लेवल खालच्या बाजूला दिसतायत, ह्या जर तुटल्या, तर मग आणखीन थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 24,000च्या दिशेनं जाऊ शकतं. अगदी 23,500च्या दिशेनं सुद्धा मग किंमत जाताना आपल्याला
बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट दिसतोय. आता आपण काय करूया, आता आपण हेच डेली टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे एक बाउन्स येतोय. म्हणजे हे 3 दिवस काय झालं, म्हणजे जेव्हापासून आपल्याला आखाती युद्ध चालू झालंय, म्हणजे इस्रायल अमेरिका यांनी मिळून इराणवर हल्ले केलेत, त्या ह्याच्यामध्ये पहिले 3 दिवस आपल्याला बघितलं तर काय दिसते, ग्रीन कॅन्डल तयार झालेल्या दिसत आहेत. भले गॅप डाऊन ओपन होऊन ग्रीन कॅन्डल होऊ देत, पण प्रत्येक वेळेला ग्रीन कॅन्डल तयार झालेल्या दिसत होत्या. त्यानंतर आताच शुक्रवारी ही पहिली कॅन्डल अशी आहे की आपल्याला काय दिसतंय, शुक्रवारच्या या कॅन्डलमध्ये रेड कॅन्डल दिसतेय. बरोबर, म्हणजे आतापर्यंत तिन्ही दिवस आपल्याला काय झालं, गॅपडाऊन ओपन झालं, वर गेलं, गॅपडाऊन ओपन झालं, वर झालं, गॅपअप ओपन झालं, वरच गेलं. म्हणजे गॅपअप गॅपडाऊन कसंही ओपन झालं तरी त्याच्यापूर्वी 3 दिवस आपल्याला नंतर तेजी होताना दिसत होती. इथे आपल्याला असं झालं की गॅपडाऊन ओपनिंग नंतर सेलिंग बघायला मिळालं. बरोबर, हे पहिल्यांदाच झालेलं आहे. आता काय होतं अशा वेळेला, तुम्ही बघू शकता एक सेलिंग झालंय, बाउन्सचा एक प्रयत्न झाला, खूप मोठा बाउन्स आला नाही आणि परत सेलिंग व्हायला लागले. अशा वेळेला ह्या लोच्या दिशेनं जाण्याची शक्यता वाढते आणि हा लो ब्रेक होण्याची शक्यता सुद्धा वाढतीये. तर त्यामुळे जर तुम्ही काळजीपूर्वक इथे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येतंय की हा इथून वर जो गेला, हा 1-2 दिवसाचा जो बाउन्स होता मार्च महिन्यामधला, तो आता फिझल आउट होतोय. म्हणजे हा बाउन्स फिझल आउट होतोय. म्हणजे जी जसं किनाऱ्याच्या दिशेनं येणारी जी लाट असते ती हळूहळू हळू मग कमकुवत होत जाते आणि मग पुन्हा ते पाणी मागेच जातं. तशा प्रकारची चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलंय आणि किंमत आणखीन खाली जाण्याच्या दिशेनं जाऊ शकते. अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवा की सोमवारी एक बाउन्सची पण शक्यता आहे आणि त्यानंतर मग किंमत खाली जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र तयार झालंय आणि त्यानुसार मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे आपण समजून घेतलं. आता जाऊया बँक निफ्टीमध्ये. तर त्यासाठी मी आता बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण काय केलंय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. बँक निफ्टीमध्ये मात्र जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल मागच्या 2 दिवसापासून मी तुम्हाला ह्या वरच्या बाजूला 3 लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की हा सगळा जो आहे, ही लेवल कुठली आहे, 59,170 ची आहे, 59,650 ची आहे आणि 60,035 ची आहे. तर हा सगळा मिळून मी काय सांगितलं होतं तुम्हाला, अशाच प्रकारे इथे काढून दाखवलं होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे. या रेझिस्टन्स झोन जवळ काय होऊ शकतं, या रेझिस्टन्स झोन जवळ किंमत जाऊन मग ती इथून खाली येऊ शकते, इथून खाली येऊ शकते, इथून खाली येऊ शकते किंवा ह्याच्या थोडंसं वर जाऊन खाली येऊ शकते. तर इथे काय झालं बघा, खालच्या लेवलच्या थोडंसं वर गेलं आणि मग खाली आलं. बरोबर, आता इथे सुद्धा मगाशी मी निफ्टीमध्ये दाखवायचं राहिलं, ते मी पुन्हा दाखवतो जाऊन निफ्टीमध्ये. आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो तर थोडंसं हे जे टेक्निकल ॲस्पेक्ट असतात ते आपल्याला लक्षात आले पाहिजेत. तर निफ्टीमध्ये आपल्याला इथे काय दिसलं होतं बघा, जरी थोड्या वेळासाठी ही किंमत इथे वर गेली असली तरी इथे ह्या 2 कॅन्डल मिळून एक ट्विझर टॉप म्हणून पॅटर्न असतो तो बनला. ट्विझर टॉप म्हणजे काय, टॉपला गेल्यावर पहिल्यांदा एक हिरव्या रंगाची कॅन्डल बनते आणि त्यानंतर त्याच साईजची, त्याच आकाराची लगेच लाल रंगाची कॅन्डल बनते. म्हणजे काय होतं, एका कॅन्डलमध्ये टॉपला असताना तेजी बनते आणि दुसऱ्या कॅन्डलमध्ये जेवढी तेजी बनली तेवढी सगळी फिझल आउट होते. म्हणजे ते सगळी पुसून टाकते आणि किंमत तेवढीच पुन्हा खाली येते. असं जेव्हा टॉपला बनतं, पहिली ग्रीन असते, दुसरी रेड कॅन्डल असते, तेव्हा अशा पॅटर्नला आपण ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतो आणि हा मंदीचा पॅटर्न आहे. हा लो ब्रेक झाल्यानंतर मंदी कंटिन्यू होते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं. तर तो एक पॅटर्नची ओळख मला करून द्यायची होती, जी विसरलो, म्हणून मी पुन्हा निफ्टी 50च्या चार्टमध्ये गेलोय. आता निफ्टी 50 मध्ये काय झालं, ती क्लिअर कट दिसतोय बघा. इथे थोडंसं आपल्याला काय दिसतंय, लहान दिसतोय, पण बऱ्यापैकी टेक्निकली बघायला गेलं तर एकदम ॲक्युरेट असे चार्ट दिसत नाहीत. म्हणजे जेवढी ग्रीन कॅन्डल आहे तेवढाच रेड कॅन्डल इथे झाली नाही, तिथे व्यवस्थित बऱ्यापैकी झालेली आपल्याला दिसून येते. तर इथे सुद्धा काय झालं की या रेझिस्टन्स झोन मध्ये एंट्री केली आणि ट्विझर टॉप पॅटर्न बनला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता शुक्रवारी खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता इथे खाली काही लेवल दिसत आहेत, ते टार्गेट्स आहेत ज्याविषयी आपण नंतर
चर्चा करणार आहोत. तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ह्या चार्टचं सुद्धा विश्लेषण करायला सुरुवात करूया. इथे जर तुम्ही बघितलं वीकली टाइम फ्रेम मध्ये, तर आपल्याला काय दिसतंय, गॅप डाऊन ओपनिंग झालेलं दिसतंय. म्हणजे आता मी काय करतो, ह्या लेवलचं महत्व संपलंय, तो रेजिस्टन्स झोन होता, तुम्हाला सगळं सांगून झालंय, तर त्यामुळे आता ते काढून टाकतो. आणि ही जी टार्गेट झोन्स आहेत, ती सुद्धा मी काय करतो, आता तात्पुरती काढून टाकतो. इथे तुमच्या काय लक्षात येईल बघा, की गॅप डाऊन ओपन झालं मात्र ह्या आठवड्यात, मात्र त्यानंतर तो जी गॅप तयार झाली होती, ही गॅप भरण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न झाला आणि मग सेलिंग आलंय. म्हणजे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर गॅप भरण्याचा प्रयत्न झाला आणि आता सेलिंग येतंय. तुम्ही बघू शकता ह्या लेवलच्या आसपासच, म्हणजे मागच्या वेळेला जिथे, आता मी तुम्हाला एक्झॅक्ट तारीख सांगतो कोणत्या आठवडा होता तो, तर 1 फेब्रुवारीचा, म्हणजे बजेटच्या आठवड्यामध्ये जो लो बनला होता, तो लो आता टेस्ट करायला बँक निफ्टी आलेली आहे आणि बरोबर त्या तिथे येऊन क्लोजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने बघितलं तर आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये हा जो काही पॅटर्न दिसतोय, याला आपण शूटिंग स्टार पॅटर्न म्हणतो. म्हणजे आकाशातनं एखादा तारा जेव्हा तुटून पडतो, आता तो तारा नसतो पण आपण त्याला तारा म्हणतो, तर तो जेव्हा पडतो तेव्हा खालच्या बाजूला असा आगीचा लोळ दिसतो आणि वरच्या बाजूला धूर दिसतो. तसा हा शूटिंग स्टार पॅटर्न आहे. हा आपल्याला काय सांगतो, की किंमत आणखीन खाली जाणार. जर हा लो तुटला तर किंमत आणखीन खाली जाणार. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये मगाशी ज्या पद्धतीनं आपण विश्लेषण केलं होतं टेक्निकल सुद्धा, तर इथे मी टेक्निकल सांगितलंच आहे तुम्हाला. इथे आपण काय बघू शकतो, की अशा प्रकारचं एक सपोर्ट लेवल दिसू शकते तुम्हाला. म्हणजे साधारण 57,783 च्या आसपासची लेवल आहे. ही लेवल आपल्याला काय सांगतेय, ही लेवल आपल्याला हे सांगतेय, की किंमत इथे वर गेली होती, खाली आली होती, ब्रेकआउट नंतर परत जेव्हा खाली आली सपोर्ट घेतला, परत बाउन्स झाला, परत खाली आली आहे, सपोर्ट घेतलाय. काय होतंय, एकदा सपोर्ट घेतला, बाउन्स आला, ठीक आहे, परत आला, पुढच्या वेळेला आल्यानंतर सपोर्ट लेवल जी असते ती वीक होते. पूर्वी ही लेवल रेजिस्टन्स होती, बरोबर. एकदा रेजिस्टन्स तुटला की ती लेवल सपोर्ट होते. आता काय झालंय, दोनदा, म्हणजे इथे एकदा येऊन गेली आहे, सपोर्ट घेऊन झालाय, इथे दुसऱ्यांदा आलाय, ह्या वेळेला ती ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे तयार झालंय. म्हणजे मी इथे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस सुद्धा कशा प्रकारे होतंय आणि काय चित्र दिसतंय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे झालं वीकली अनालिसिस. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघितलं तर जसं आपल्याला निफ्टीच्या बाबतीत लक्षात आलं होतं, की जे काही युद्ध आहे ते चालू झाल्यानंतर तिन्ही दिवस आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल बनत होत्या. भले गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर, इथे गॅप अप ओपन झाल्यानंतर असेल, पण ह्या वेळेला पहिल्यांदाच रेड कॅन्डल बनली आहे आणि ह्या सगळ्याचा लो तोडलेला आहे. आता अगदी सपोर्ट झोनच्या पाशी आलंय. जर हा सपोर्ट झोन तोडला तर आणखीन एक मोठं सेलिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतं. अशा प्रकारचं चित्र आता तयार झालेलं आहे. तर निफ्टीप्रमाणे बँक निफ्टी सुद्धा सपोर्ट झोन जवळ आहे आणि सपोर्ट तोडला तर आणखीन खाली सेलिंग येऊ शकतं. सोमवारचा एक दिवस थोडंसं वाट बघितल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन होऊ शकेल. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे दिसतंय. अर्थात जास्त डिटेल्स जे आहेत सोमवारसाठीचे स्पेसिफिक, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलचं जे जॉइन बटन आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता या मेंबरशिप मध्ये एकूण 4 प्रकार आहेत. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर ह्यापैकी सध्या गोल्ड आणि प्लॅटिनम या दोन पैकीच कोणती तरी एक घ्या. आता बऱ्याच वेळेला काय होतंय, मी सांगतोय ह्यातली घ्या, काही सदस्यांनी ह्यातली पण घेतली आहे. आता त्यात काय होईल, तुमचे पैसे फुकट जातील, कारण हे पैसे तुम्हाला YouTubeला भरायचे आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी सर्व्हिस त्याच्यात मिळणार नाही. तर सध्या ह्या दोन पैकी झालंय. कमीत कमी तुम्ही काय करू शकता, ट्रायलसाठी गोल्ड मेंबरशिप एका महिन्याची घेऊ शकता. तुम्ही अँड्रॉइड किंवा विंडोजमध्ये बघितलं तर किमती ह्या दिसतील. तुमच्याकडे जर मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा तुमच्याकडे iOS असेल, ॲपलची डिव्हाइसेस वापरत असाल, तर ह्या ज्या किमती दिसतायत ह्या थोड्या तुम्हाला जास्त दिसणार आहेत. याचं कारण असं आहे, की ॲपल इन ॲप परचेससाठी तुम्हाला जास्त
फी दाखवतो. बरोबर, त्यांचं काही 25-30% दर जास्त घेतला जातो. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, विंडोज किंवा अँड्रॉइड फोनवरनं तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता आणि त्याच लॉगिननं तुम्ही ॲपलच्या डिव्हाइसवरती वापरू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला आहेत हेच रेट मिळू शकतील. नाहीतर 25-30% तुम्हाला जादा पैसे ॲपलच्या डिव्हाइसेसवर द्यावे लागतील. ह्याविषयी आणखीन जास्त माहिती पाहिजे असेल, मेंबरशिप विषयी माहिती पाहिजे असेल, काय काय फॅसिलिटीज आहेत ही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप मेसेजचा जो नंबर आहे ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर नोट डाऊन करून घ्या. लक्षात ठेवा, ह्याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवायचे आहेत. व्हॉट्सअप कॉल किंवा इतर कॉल करू नका, कारण ह्याच्यावर कॉल स्वीकारले जात नाहीत. याच्यावर तुम्हाला चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असं पाठवा. तुम्हाला चॅनल मेंबरशिपची सर्व माहिती तिथे पाठवली जाईल. तर हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी. आपण आता पुढे जाऊया आणि पुन्हा एकदा चार्टवर जाऊन सेन्सेक्सचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल, साधारण हाच झोन दिलेला होता. मी मुद्दाम आता त्या लेवल काढून टाकल्यात, त्याच लेवल रोज दाखवण्यात काही अर्थ नाहीये. तर ह्या आसपास मी फायनल लेवल दिलेल्या होत्या. जसं निफ्टीमध्ये दाखवलंय, फायनल थोड्या वेळासाठी गुरुवारी याचं ब्रेकआउट आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला शुक्रवारी ह्या झोनमध्ये येत येत शेवटी फायनल झोनमध्ये काय झालं, फायनल टाइम म्हणजे ह्याच्यामध्ये वेळेमध्ये ह्या झोनच्या आपण किंमत खाली आलेली बघायला मिळते. आता सेलिंग होणार होतं, मी सांगितलंच होतं शुक्रवारी सेलिंग होऊ शकतं, पण इथे एक म्हणावा असा एम पॅटर्न दिसत नाहीये. कदाचित काय होईल, सोमवारी थोडंसं गॅप अप ओपन होईल, काय होईल माहित नाही, किंवा गॅप डाऊन ओपन होईल. पहिलं थोडं खाली जाईल, मग वर जाईल, किंवा वर ओपन होऊन वर जाईल. काही शक्यता आहेत. जास्त डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या कुठल्यातरी शक्यतेनं ओपनिंग नंतर किंमत एकदा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर मग किंमत खाली जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे तयार झालंय. वीकली टाइम फ्रेमवर हा चार्ट कसा दिसतो त्याचं विश्लेषण करायला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी मी वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केलेला आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये मला तुम्हाला या चार्ट मध्ये आणि निफ्टी बँक निफ्टीच्या चार्टमध्ये एक महत्त्वाचा फरक दाखवायचा आहे, जो सेन्सेक्स मध्ये आपल्याला दिसतोय. सेन्सेक्स आपल्याला थोडंसं लीड करतंय असं आपण म्हणू शकतो. बरोबर, तर त्याचं कारण असं आहे, दाखवतोय तुम्हाला मी इथे. साधारण हा 772 आहे, 741 आहे, ठीक आहे. तर हा आपल्याला लो बनलेला होता, स्विंग लो. त्या लोच्या आसपास पूर्वी एकदा सपोर्ट इथे घेतलाय बघा आणि त्यानंतर बाउन्स आला होता. आता ती लेवल ब्रेक झाली. भले इथे ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन शूटिंग बार दिसतोय, पण इथे शूटिंग स्टार दिसतोय, पण आपल्याला इथे काय झालंय, ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलंय. जसं आपल्याला निफ्टीमध्ये आणि ह्याच्यामध्ये अजून दिसत नाहीये, बँक निफ्टीमध्ये मात्र सेन्सेक्सनं आपल्याला थोडंसं पुढचा संकेत दिलेला आहे. तर त्यामुळे सेन्सेक्समध्ये आपल्याला ही लेवल ब्रेक झाली आहे. आता जर हा खालच्या बाजूचा लो आहे हा सुद्धा तुटला, तर मग येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. हे तुमच्या इथे लक्षात येऊ शकेल. तर माझ्या मते हा एक नोटेबल डिफरन्स आपल्याला या तीन इंडेक्स पैकी सेन्सेक्स मध्ये बघायला मिळतोय. आता बाकीचं विश्लेषण सेम आहे, फक्त यानं त्या लेवल्स तोडलेल्या आहेत. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये काय झालंय बघा, ह्याच लेवलचं विश्लेषण आपण करूया. काय झालं, ती आपल्याला गॅप डाऊन ओपन झाली, त्या लेवलच्या खाली गेलं, बाउन्स आलं, त्या लेवलला रिस्पेक्ट दिला, परत खाली ओपन झालं, परत एक बाउन्स झालाय. आता इथे एक प्रकारे एम पॅटर्न तयार होतोय. बरोबर, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एम पॅटर्न तयार होतोय अशा प्रकारे. आणि जर हा लो ब्रेक झाला तर एम पॅटर्नचा ब्रेकडाऊन होईल. अर्थात इथे एम पॅटर्न तयार होतोय, याला फार विशेष महत्व नाहीये, पण टेक्निकली इथे एक एम पॅटर्न तयार होतोय आणि तसा झाला आणि त्याचं ब्रेकआउट आलं तर मग एक आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झालं तीनही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण. आपण ह्या व्हिडिओच्या आता शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला
काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा काही तुम्हाला मला सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.